गंगापुरात शिवसेनेचा शिंदे गट मेळावा, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा। गंगापूर तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। माजी आमदार कैलास पाटील व माजी आमदार अण्णासाहेब पाटील माने या दोघांच्या प्रवेशानंतरचा गंगापुरात शिवसेनेचा शिंदे गट पहिला मोठा कार्यक्रम। जुने नवे शिवसैनिक एकत्र आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे। गंगापूर शहरात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे आज शनिवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचं आवाहन, गंगापूर तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू दिला नाही। आता आगामी नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून भगवा फडकवावा। या मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व भागातून जुने नवे शिवसैनिक मोठ्या संख्येने स्वयंप्रेरणेने दाखल झाले। संपूर्ण शहरात उत्साह आणि जोशाचं वातावरण पाहायला मिळालं। नुकतेच माजी आमदार कैलास पाटील व माजी आमदार अण्णासाहेब माने ह्या दोघांनी शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश केल्यानंतर गंगापूर तालुक्यात आणि शहरात झालेला हा पहिलाच मोठा महत्त्वाचा कार्यक्रम ठरलाय। या मेळाव्याला जुने आणि नवीन शिवसैनिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ठिकठिकाणहून कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। या मेळाव्यात गंगापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष खालेद नहादी यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या प्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार अण्णासाहेब माने, विकास जैन, शिवसेनेचे युवा नेते संतोष माने, तालुका प्रमुख दिलीप मिरपळ, सचिन काकडे, गवंदे महाराज, अनिल चव्हाण, दिलीप राजपूत, संतोष काळवणे, लक्ष्मण सिंग राजपूत, माजी उपनगराध्यक्ष खालेद नहादी, बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, अरुण रोडगे, ऋषिकेश पाटील, हरिभाऊ डवान आणि कैलास साबणे यांची उपस्थिती होती। लोकांचे चांगले काम केले तर लोक तुमच्या पाठीशी राहतात, हे लक्षात ठेवा। आम्हाला भुमरे साहेब मला जास्त काही करावं लागत नाही, आम्हाला मीडिया बरोबर निकल जाते बरोबर। ही निवडणूक कार्यकर्त्याची मागच्या वेळेला झालं विधानसभेला कोण काय करतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका। उगाच काहीतरी कोणाची ताकद वाढण्याचं समजू नका। अरे आमच्याकडे तर असे लोक होते आमच्या निवडणुकीमध्ये, यांना तर काढल्याशिवाय राहणारच नाही, यांना तर कापल्याशिवाय राहणारच नाही, लोक यांची जागा दाखवल्याशिवाय राहणारच नाही। 50 टक्के एकदम ओके, काय झालं त्यांचं? कुठे ते सगळे झिरो झाले का नाही? सगळे झिरो झाले का नाही? एक जण जातो काय तमाशातला माणसासारखा दिसतो, गाडी काय तू कलरचे कुठं काय कुठं येऊन चालत राहतो। आता तर आमदार किती गेली, आता काय करशील? आता काय करशील? आमच्या जीवन होता, आता काय करशील सांग? आमदार नाही, खासदार नाही, नगरपालिका नाही, जिल्हा परिषद नाही, हे पदाधिकारी नाही। पदाधिकारी तर असे यायला लागलेत ना आपल्याकडं की आता आम्हाला सांगावं लागतं की थांबा रे बाबा, थोडंसं व्यवस्थित चालू द्या, तर जुने कार्यकर्ता म्हणशील साहेब यांना घेतलं आम्ही काय करायचं? त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे, त्यांना सुद्धा त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, हे पाहिजे। भुमरे साहेबांनी अनेक किस्से सांगितले, मी जास्त भाषण त्यासाठी करणार नाही, फक्त तुम्ही जाणून घ्या परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, फक्त हिंमत लागते। भुमरे साहेब 5 टर्म आमदार होते, मी 3 टर्म आमदार होतो। एकदा हिंमत केली, एक उठाव केला, लोकांना सुद्धा वाटत होतं याचं आता काही खरं नाही, आम्ही करून दाखवलं तरी दाखवलं। चमत्कार फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी केला आणि सत्ता उठून टाकली, ही ताकद आम्ही निर्माण केली। 80 सीट लढवल्या, 60 सीट निवडून आणल्या, किती 80 लढवल्या 60 आणल्या, यांनी 100 लढवल्या तर 20 आणल्या। काय आंबरडा मोर्चा काढला, आंबरडा। आता यांच्यात काय सांगायचं? ते नवीन नवीन आयडिया देणारा माणूस आहे का आपल्याकडे? साहेब आता आंबरडा मोर्चा काढू, नंतर त्याच्या पहिले होता हंडा मोर्चा काहीतरी काढला होता। कल्पना त्याला भारी कागदावर
शिवसैनिक हा रस्त्यावर असला पाहिजे, तुमच्या कागदावर नाही चालत. शिवसैनिकाबरोबर वागताना तुम्ही त्या प्रेमाने वागलं पाहिजे. या गंगापूरमध्ये येताना आम्ही अनेक असे गावाच्या गाव आम्ही फिरायचो. ज्या ठिकाणी जात तिथं भाऊसाहेब पाटील निकम असेल का आणखी कोणी सरपंच असेल कोणी असेल, अरे त्या काळामध्ये सर्वजण असे पळायचे. आम्हाला खायची सुद्धा हे नव्हती. काय कोणतं तरी धाब्यावर बसतो तर खाल्लं नाही तर तसंच चाललो. आज तुमच्या आशीर्वादाने आम्ही सत्तेत आहोत. तुम्हाला एक सांगतो, ही नगरपालिका, ही जिल्हा परिषद, ही पंचायत समिती आणि तुमच्या निवडणूक आहे. आता जबाबदारी आपण घेतलेली आहे. आता चमत्कार काय असतो आम्ही पण दाखवतो. युती भीतीचं काय जे ना माने साहेब, तुम्ही त्याची चिंता सोडा. आणि उगाच तरी म्हणतो तरी सरकार इथं गेला तर त्यांचं सरकार त्याला, असं काही होणार नाही. सगळ्या सरकारचा सर्वे हा केला जाणार आहे. एखाद्याला वाटलं की एखाद्याचा पत्ता कट करायचा म्हणून हे सरकार आपण त्यांना देऊन टाकून ते सरकार आपल्याकडे घेऊन टाकू नाही. इथं सर्वे होईल. सर्वे मध्ये जे चांगलं असेल ते आणि सन्मानाने युती होईल. सन्मानाने युती झाली नाही तर काय करायचं ते एकनाथ शिंदे साहेबांकडून आपण आदेश देऊ. चिंता त्याची करायची नाही, परंतु निवडणुकीच्या तयारीला तुम्ही लागा. मी एकदा निवडणुकीच्या तयारीला लागायचं, आता तुम्ही समजून घ्या की निवडणूक तुम्हाला लढवायची. ती कशी लढवायची ते आपण पाहू. माझा कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता जो ग्रामीण भागातून आज इतका मोठा आशेने आपल्याकडे पाहतो, कधीतरी तो चांगला पदाधिकारी झाला पाहिजे की झाला पाहिजे. अहो, मी पालकमंत्री झाला, भुमरासाहेब खासदार झाल्याचा अर्थ सगळं आलपाहिजे असं नाही होत. जोपर्यंत तळागाळातला कार्यकर्ता मोठा होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोण विचारतं? माझ्या विरोधात तुम्ही किती वेळा पाहिलंय. अनेक लोक येतात, माणसं मिळत त्यांना उमेदवार आपल्या विरोधात. आपण काय कमी आहे का? माणसं मिळत नाही, माणसं आयात करावं लागतात त्यांना. काय होतं त्यांचं आचरणला? जाऊ बेटा, वाटोळ करणाऱ्यांचं कधी भलं होत नाहीये. एखाद्याचा दुःखामध्ये किंवा सुखामध्ये तुम्ही जर धावून गेला तर तो माणूस आयुष्यभर तुम्हाला आठवणीत ठेवतो. गंगापूर हे माझ्या आठवणीतलं घर आहे. हे पहिल्यापासून या गंगापूरला येतो त्या टायमाला मला असं वाटतं की हे गंगापूर सगळ्यात पॉवरफुल, त्या मंदिराला म्हणतो, भुमरे साहेबांचं सांगितलं, हे पॉवरफुल तालुका आहे. अहो, तुमच्या तालुक्याचा आमदार कोण आहे हे काही लोकांना आताही माहित नाही त्या अर्थानं नाही, परंतु तो दिसत नाही म्हणून माहित नाही. मी त्याच्यावर टीका करत नाही, मला त्याच्यावर टीका करायची नाही. परंतु आपल्या तालुक्यातला एखादा तालुका प्रमुखाला जर विचारलं तर तालुका प्रमुख भटकत असतो आपला. आज ह्या सरकारला, उद्या त्या सरकारला, परवा त्या सरकारला. मी यासाठी सांगतोय की काम करायची सवय हे आपल्याला असली पाहिजे. जो येतो निवडून त्याच्या नशिबाने येतो, आपल्याला त्याच्याशी काही घेत देत नाही. परंतु उद्याचा काही गोष्टी आपल्या चुकीमुळे आपली ही आमदारकी गेली हे मान्य करावं लागेल. माने साहेब, आपल्या चुकीमुळे गेलेली, आपण काही चुका केल्या त्याचं फळ आपण भोगतोय. यापुढे असं होता कामा नये. याच्यामुळे आतापासून दखल घ्या. गंगापूर तालुका दत्तक घ्यायचे तुम्ही बोलले, गंगापूर तालुक्याने आपण जिल्हा दत्तक घेतलेला आहे. आप सरकार भगवा, सगळीकडे भगवा. 6 आमदार आहेत आपले, एक खासदार आहे. शहरात अशी परिस्थिती मी दरवेळेला सांगतो, शहरात पदाधिकारीच नाही राहिले. 7 माझ्याकडे महापौर आहेत, 7 महापौर आहेत माझ्याकडे. एक ह्या टोकाला राहतो, एक त्या टोकाला राहतो, ते दोघं तिथं राहिलेले. आता इथे वेळेला मला भेटले, कधी कधी असं काढतात, संजय शिरसाटाकडे गाड्या आहेत. अरे आहे ना, माझ्याकडे गाड्या आहेत, मला अभिमान आहे. पण तुझ्याकडे किती घोड्या आहेत याचं जवळ पाय ना थोडं. गाड्या ठेवणं किती चांगलं ना, बरोबर आहे का नाही? शोध असा करा दिसत. मी गाड्या ठेवतो,